वेलकम टू आवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 8 मधील चॅप्टर नंबर 15 एरिया मधील प्रॅक्टिसचे 15.3 सॉर्ट आउट करणार. सो त्यापूर्वी काही बेसिक कन्सेप्ट जस्ट रिकॉल करूया. सी, ट्रॅफिझियम. व्हॉट इज मीन बाय ट्रॅफिझियम? इट इज a type of quadrilateral, and quadrilateral means it is a closed figure having 4 sides and 4 angles. See in this figure, quadrilateral HIJK is a trapezium. So properties of trapezium are, first one, only one pair of opposite side is parallel. It is the most important property. Only one pair of opposite side. That means HK parallel to IJ. या दोन ऑपोजिट साइड्स आहेत आणि त्या एकमेकांना पॅरलल आहेत. पॅरलल दॅट मीन्स HK आणि IJ या कितीही एक्सटेंड केल्या तरी एकमेकांना इंटरसेक्ट करणार नाही. दॅट मीन्स साइड HK parallel to side IJ, but HI is not parallel to KJ. That means only one pair of opposite side is parallel. Is it clear? त्यानंतर एरिया ऑफ ट्रॅफिझियम हा कसा कॅल्क्युलेट केला जातो? सो फॉर्म्युला ऑफ एरिया ऑफ ट्रॅफिझियम इज हाफ ऑफ सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साइड्स इनटू हाईट. दॅट मीन्स याच्या पॅरलल साइड्स आहेत त्यांच्या लेंथची सम इनटू हाईट. दॅट मीन्स हाईट कशी घेतली जाते? एच व्हर्टेक्समधून ऑपोजिट साईडवर, दॅट मीन्स IJवर जो परपेंडिक्युलर ड्रॉ केला जाईल ती म्हणजे हाईट होणार आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स अकॉर्डिंग टू दी एरिया ऑफ ट्रॅफिझियम 1/2 सम ऑफ पॅरलल साईड. सपोज HK ही जर 5 सेंटीमीटर असेल आणि IJ ही जर 7 सेंटीमीटर असेल तर फॉर्म्युला कसा येणार आहे? हाफ ऑफ 5 + 7. इज इट क्लिअर? इनटू हाईट. दॅट मीन्स H ह्या व्हर्टेक्समधून ऑपोजिट साईड IJवर टाकलेला परपेंडिक्युलर त्याची लेंथ येणार आहे. इज इट क्लिअर? सिम्पली आपल्याला हा फॉर्म्युला यूज करून प्रॅक्टिस सेट सॉल्व करायचा आहे. सो लेट्स स्टार्ट. सी दी फर्स्ट क्वेश्चन इन प्रॅक्टिस सेट 15.3. In quadrilateral ABCD, length of AB is 13 cm. त्यानंतर length of DC is 9 cm. Length of AD is 8 cm. Find the area of quadrilateral ABCD. ही जी फिगर दिलेली आहे क्वाड्रिलॅटरल ABCD याचा आपल्याला एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. बट हा कोणत्या टाईपचा क्वाड्रिलॅटरल आहे हे इथं मेन्शन केलेलं नाही. सो सुरुवातीला आपल्याला प्रूव्ह करावा लागेल की हा कोणत्या टाईपचा क्वाड्रिलॅटरल आहे. इज इट क्लिअर? त्यानुसार आपण एरियाचा फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. इज इट क्लिअर? सी इन दिस फिगर AB पॅरलल टू DC. या दोन साईड्स ह्या काय दिसत आहेत? पॅरलल दिसत आहेत. इज इट क्लिअर? दॅट मीन्स AB साईड आणि DC साईड या पुढे कितीही एक्सटेंड केल्या तरी त्या एकमेकांना इंटरसेक्ट होणार नाही आहेत. इज इट क्लिअर? बट AD आणि BC या एकमेकांना पॅरलल आहेत का? नाहीत. सो त्या जर पुढे एक्सटेंड केल्या तर कुठेतरी काय होणार आहे? इंटरसेक्ट होणार आहेत. दॅट मीन्स फक्त only one pair of opposite side is parallel. That means AB parallel to DC, but AD is not parallel to BC. That means एकच पेअर जर पॅरलल असेल तर तो कोणत्या टाईपचा क्वाड्रिलॅटरल असतो? ट्रॅफिझियम. इज इट क्लिअर? दॅट मीन्स आपल्याला ट्रॅफिझियमचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. इज इट क्लिअर? हिअर गिवन इन्फॉर्मेशन इज ABची लेंथ. दॅट मीन्स ही 13 सेंटीमीटर दिलेली आहे. त्यानंतर DC 9 सेंटीमीटर दिलेली आहे आणि AD ही 8 सेंटीमीटर दिलेली आहे. दॅट मीन्स AB आणि DC या दोन पॅरलल साईड्स आणि AD ही 90 डिग्रीत आहे. दॅट मीन्स ही काय झालेली आहे? हाईट झालेली आहे. इज इट क्लिअर? सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. सुरुवातीला आपण गिवन मेन्शन करूया. गिवन लेंथ ऑफ AB. लेंथ ऑफ AB इट इज 13 सेंटीमीटर. इज इट क्लिअर? त्यानंतर लेंथ ऑफ DC इट इज 9 सेंटीमीटर. AB 13 सेंटीमीटर आपण इथं मेन्शन करूया 13 सेंटीमीटर. त्यानंतर DC 9 सेंटीमीटर. त्यानंतर AD इट इज दी हाईट कारण ही इथं 90 डिग्रीमध्ये आहे. D व्हर्टेक्सवर 90 डिग्री तयार झालेला आहे. दॅट मीन्स हा परपेंडिक्युलर आहे. इज इट क्लिअर? सो लेंथ ऑफ AD इट इज 8 सेंटीमीटर. So right here 8 centimeter. Is it clear? So we have to find out the area of this quadrilateral. So area is equal to question mark. area आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो गिवन फिगर वरून आपण काय लिहू शकतो? Here AB parallel हे पॅरललचं साइन आहे. AB parallel to
DC. Is it clear? AB parallel to DC, but AD is not parallel to BC. Is it clear? That means एक पेयर फक्त parallel आहे. So therefore we can write quadrilateral ABCD is a trapezium. कारण ट्रॅफेझियमची प्रॉपर्टी काय आहे, त्यामध्ये फक्त एक पेयर, ऑपोजिट साईडची एक पेयरच फक्त पॅरलल असते. इज इट क्लियर? सो यू कॅन राईट ABCD, क्वाड्रिलॅटरल ABCD इज ए ट्रॅफेझियम. आपण रिझन मेन्शन करूया. बिकॉज ओनली वन पेयर ऑफ ऑपोजिट साइड, only one pair of opposite side is parallel to each other. Is it clear? So हा ट्रॅफेझियम आहे असं आपण म्हणू शकतो. पॅरलल टू each other. सो आपल्याला एरिया फाइंड आउट करायचे. सिम्पली आपण एरिया ऑफ ट्रॅफेझियम हा फॉर्म्युला यूज करणार आहोत. So therefore area of trapezium is equal to half of sum of parallel sides. Is it clear? Sum of parallel sides into height. Is it clear? Simply values put करूया. 1/2 as it is. Sum of parallel sides, that means AB parallel to DC. That means 13 plus 9 घ्यावं लागेल. Is it clear? So you can write 13 plus 9 into height. That means 90 degree मधला perpendicular 8 centimeter. Is it clear? So 1/2 as it is. ब्रॅकेट सुरुवातीला सॉल्व करायचा असतो. 13 plus 9 काय येणार आहे 22 इंटू 8 ॲज इट इज. इथं कट करता येईल. 2नी जर आपण कट केलं तर 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 1 जा 2. सो रिमेनिंग काय आहे 11 इंटू 8. दॅट मीन्स 11 8 जा 88. खूपच सिम्पल असं कॅल्क्युलेशन होतं. तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं होतं, हा जो गिव्हन क्वाड्रिलॅटरल आहे तो कोणत्या टाईपचा आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. जे क्लिअर? एरिया आपण फाइंड आउट केलेला आहे 88. एरिया आहे सो युनिट सेंटीमीटर स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल दॅट मीन्स आपण प्रूव्ह काय केलेलं आहे, कोणता क्वाड्रिलॅटरल आहे ट्रॅफेझियम. सो आपण ब्रॅकेटमध्ये ट्रॅफेझियम लिहूया. क्वाड्रिलॅटरल दॅट मीन्स ट्रॅफेझियम is 88 centimeter square. Is it clear? It is our final answer. आपण एरिया फाइंड आउट केलेला आहे आणि तो आलेला आहे 88 सेंटीमीटर स्क्वेअर. Is it clear? So next question. See the question number 2. Length of two parallel sides of a trapezium are 8.5 centimeter and 11.5 centimeter respectively, and its height is 4.2 centimeter. Find its area. इथं सगळीच इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे आणि क्वाड्रिलॅटरल ट्रॅफेझियम आहे हे सुद्धा मेन्शन केलेलं आहे. सो दोन्ही पॅरलल साईडची लेंथ आपल्याला दिलेली आहे आणि हाईट सुद्धा दिलेली आहे. सो सिम्पली एरियाचा फॉर्म्युला यूज करून आपण एरिया ऑफ ट्रॅफेझियम फाइंड आउट करू शकतो. जिथला हा खूपच सिम्पल असा क्वेश्चन आहे. पहिल्या क्वेश्चनमध्ये आपल्याला ट्रॅफेझियम आहे हे प्रूव्ह करावं लागलं, बट इथं ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे की हा ट्रॅफेझियम आहे. जे क्लिअर? सो खूपच सिम्पल असा हा क्वेश्चन तयार झालेला आहे. सॉल्व करूया. सुरुवातीला आपण गिव्हन मेन्शन करूया. गिव्हन लेंथ ऑफ टू पॅरलल साइड्स ऑफ ट्रॅफेझियम. इट इज गिव्हन. सो वी कॅन राईट लेंथ ऑफ टू पॅरलल साइड्स of trapezium. It is
8.5 सेंटीमीटर अँड 11.5 सेंटीमीटर. इज इट क्लिअर? त्यानंतर हाईटसुद्धा दिलेली आहे. हाईट इट इज 4.2 सेंटीमीटर. सो वी हॅव टू फाइंड आउट दी एरिया ऑफ ट्रॅपेझियम. सो इथं ट्रॅपेझियम हा वर्ड दिल्यामुळं डिरेक्टली आपण फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. सो एरिया वी हॅव टू फाइंड आउट. इज इट क्लिअर? So we know the formula of area of trapezium. Trapezium is equal to half of sum of parallel sides. Sum of parallel sides into height. Simply values put करूया. 1/2 as it is. Parallel sides 8.5 plus 11.5. Is it clear? 8.5 plus 11.5 into height 4.2. सुरुवातीला ब्रॅकेट सॉल्व करूया. 1/2 as it is. 8.5 plus 11.5 that means 0.5 plus 0.5 1 येणार आहे. त्यानंतर 11 plus 8 19 आणि हा 0.5 आणि 0.5 हा 1 दॅट मीन्स टोटल किती आलेला आहे 20. हे इझी आहे सो मी ओरली केलेला आहे. इज इट क्लिअर? इंटू 4.2. इथं आपण कट करू शकतो. 2 1 2 2 1 2 आणि 0. इज इट क्लिअर? सिम्पली आपल्याला 10 मल्टिप्लाय बाय 4.2 करायचं आहे. सो 10 इंटू सिम्पल असं कॅल्क्युलेशन आहे. सुरुवातीला पॉईंट इग्नोर करून आन्सर काय येईल 420. इज इट क्लिअर? आणि 1 डिजिट नंतर पॉईंट दॅट मीन्स 42 ओनली. इज इट क्लिअर? एरिया आहे सो युनिट सेंटीमीटर स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो आपला एरिया निघालेला आहे 42 सेंटीमीटर स्क्वेअर. इट इज द एरिया ऑफ ट्रॅपेझियम. इज इट क्लिअर? सो वर्ड प्रॉब्लेम आहे सो वी कॅन राईट देअरफॉर area of trapezium is area of trapezium. Trapezium is 42 centimeter square. 42.0 that means 42 only. Is it clear? It is our final answer. Then next question. See the question number 3rd. Quadrilateral PQRS is an isosceles trapezium. Length of PQ is 7 cm. Segment PM is perpendicular to segment SR. Length of SM is 3 cm. Distance between two parallel sides is 4 cm. Find the area of PQRS. हा जो ट्रॅपेझियम आहे तो आयसोस्केल ट्रॅपेझियम आहे. इथं मेन्शन केलेला आहे. आयसोस्केल दॅट मीन्स आयसोस्केल ट्रायंगल आपल्याला माहीत आहे. दॅट मीन्स असा ट्रायंगल की ज्यामध्ये 2 साईड्स इक्वल असतात. जे क्लिअर? इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे त्यात तिन्ही साईड्स इक्वल असतात आणि आयसोस्केल ट्रायंगल दॅट मीन्स त्यामध्ये 2 साईड्स ह्या इक्वल असतात. अगदी तसंच आयसोस्केल ट्रॅपेझियम म्हणजे त्यामध्ये 2 साईड्स ह्या इक्वल लेंथच्या असणार आहेत. जे क्लिअर? सो मेजरमेंट काय आहे PQ दॅट मीन्स ही साईड 7 सेंटीमीटर दिलेली आहे. त्यानंतर PM इज परपेंडिक्युलर टू SR दॅट मीन्स ही हाईट आहे 90 डिग्रीत आहे दॅट मीन्स ही हाईट आहे. इज इट क्लिअर? इट इज 4 सेंटीमीटर. आणि त्यानंतर SM फक्त S पासून M पर्यंत एवढंच डिस्टन्स दिलेलं आहे 3 सेंटीमीटर. सो आपल्याला पूर्ण क्वाड्रिलॅटरलचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. सो त्यासाठी काय करावं लागेल सी हिअर केअरफुली. जर आपण इथं परपेंडिक्युलर ड्रॉ केला Q व्हर्टेक्समधून ऑपोजिट साईड SR इथं जर आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर इथं काय तयार होत आहे इथं आपण नेमिंग करूया. सपोज N. इज इट क्लिअर? सो PQNM हा काय तयार होतो आहे रेक्टँगल. इज इट क्लिअर? सो अकॉर्डिंग टू प्रॉपर्टीज ऑफ रेक्टँगल ऑपोजिट साइड्स आर ऑफ इक्वल लेंथ. सो ही जर 7 असेल तर ऑपोजिट साइड MN ही सुद्धा काय असणार आहे 7 असणार आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर PM ही जर 4 असेल तर याचीच ऑपोजिट साइड QN आहे. सो ही सुद्धा काय असणार आहे 4 असणार आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर आयसोस्केल ट्रॅपेझियम दॅट मीन्स
पी क्यूची लेंथ 7 आहे, बट एस आर हा मोठा आहे, म्हणजे या दोघांची लेंथ तर इक्वल नसणारच आहे. मग रिमेनिंग 2 साईड्स कोणत्या? पी एस आणि क्यू आर. इज इट क्लिअर? दॅट मीन्स पी एस आणि क्यू आर या दोघांची लेंथ काय असणार आहे? इक्वल आहे. इज इट क्लिअर? सो इथं मेन्शन केलेलं आहे आयसोस्केल ट्रॅपेझियम. सो वी कॅन राईट पी एस, लेंथ ऑफ पी एस इज इक्वल टू लेंथ ऑफ क्यू आर. इज इट क्लिअर? सो एस एमची 3 आहे, त्यानंतर एम एनची अकॉर्डिंग टू दी प्रॉपर्टी ऑफ रेक्टँगल ही 7 निघालेली आहे. सो आपल्याला एन आर ही लेंथ जर मिळाली तर आपल्याला पूर्ण एस आरची लेंथ मिळेल. आणि हा क्वाड्रिलॅटरल दॅट मीन्स ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला काय आहे? 1/2 सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साईड. एक पॅरलल साईड तर आपल्याला दिलेलीच आहे आणि दुसरी आपल्याला फाइंड आउट करायची. ही जर आपल्याला मिळाली तर आपण फॉर्म्युला अप्लाय करून काय करू शकतो? याचा एरिया फाइंड आउट करू शकतो. ही साईड फाइंड आउट केली तर 1/2 7 प्लस एस आर इज इट क्लिअर इंटू हाईट. दॅट मीन्स पी एम हा परपेंडिक्युलर आहे, दॅट मीन्स ही हाईट घेता येईल. इज इट क्लिअर? सो ही साईड फाइंड आउट करण्यासाठी एन आर हे एवढं डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी सुरुवातीला आपण ही साईड आपल्याला माहीत झाली तर इथं 90 डिग्री तयार होतो आहे. सो आपण पायथागोरसचा थेरम वापरून ही साईड काढू शकतो, बट त्यासाठी ही साईड माहीत असायला हवी. बट इथं दोन्ही साईड आपल्याला माहीत आहेत. इज इट क्लिअर? हा पी एम 4 आहे आणि एस एम हा 3 आहे. सो इथं सुद्धा 90 डिग्री तयार झालेला आहे. सो इथं आपण पायथागोरसचा थेरम वापरून पी एस फाइंड आउट करू शकतो. आणि पी एसची लेंथ एकदा का मिळाली की क्यू आरची लेंथ तीच असणार आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर इथं सुद्धा पायथागोरस थेरम वापरून आपण ही साईड फाइंड आउट करू शकतो. इज इट क्लिअर? सो टोटल एस एम प्लस एम एन प्लस एन आर दॅट मीन्स ही साईड मिळेल आणि ही साईड आणि ही साईड दॅट मीन्स 2 पॅरलल साईड आपल्याला मिळाल्या की आपल्याला या ट्रॅपेझियमचा एरिया फाइंड आउट करता येईल. सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. सुरुवातीला आपण गिव्हन मेन्शन करूया. क्वाड्रिलॅटरल PQRS is an isoscale trapezium that means having 2 sides equal. Isoscale trapezium. Is it clear? So हेच आपण कसं लिहू शकतो? 2 sides equal. That means PS is equal to QR. So we can write length of PS is equal to length of QR. इज इट क्लिअर? त्यानंतर हाईट आपल्याला दिलेली आहे पी एम 4 सेंटीमीटर. सो हाईट इट इज गिवन 4 सेंटीमीटर. त्यानंतर एस एम हे डिस्टन्स, लेंथ ऑफ एस एम इट इज 3 सेंटीमीटर. इज इट क्लिअर? सो पी क्यू ही साईड सुद्धा दिलेली आहे. लेंथ ऑफ पी क्यू इट इज 7 सेंटीमीटर. सो वी हॅव टू फाइंड आउट दी एरिया. सो एरिया फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला एस आर सुरुवातीला फाइंड आउट करायचे आहे. सो वी कॅन राईट. सो वी हॅव टू फाइंड आउट दी लेंथ ऑफ एस आर. इज इट क्लिअर? सो वी हॅव टू फाइंड आउट length of SR. Is it clear? सो SR फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला इथं काय करावं लागेल? एक क्यू व्हर्टेक्समधून ऑपोजिट साईड SR वर एक परपेंडिक्युलर ड्रॉ करावं लागणार आहे. त्यामुळे काय तयार होणार आहे? एक रेक्टँगल मिळणार आहे आपल्याला. इज इट क्लिअर? सो आपण इथं परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे. दॅट मीन्स 90 डिग्रीत होणार आहे तो. इज इट क्लिअर? परपेंडिक्युलर दॅट मीन्स 90 डिग्री होत असतो. इज इट क्लिअर? सो इथं आपण मेन्शन करूया ड्रॉ सेगमेंट. इथं नेमिंग करूया एन. ड्रॉ सेगमेंट क्यू एन परपेंडिक्युलर टू एस आर. इज इट क्लिअर? सो हा सेगमेंट ड्रॉ केल्यामुळे पी क्यू एन एम हा काय मिळालेला आहे? रेक्टँगल मिळालेला आहे. सो यू कॅन राईट देअरफॉर क्वाड्रिलॅटरल PQNM किंवा PMNQ असं म्हटलं तरी चालेल. PMNQ becomes a rectangle. Is it clear? So PQ
7 सेंटीमीटर. सो एम एनची लेंथसुद्धा काय होणार आहे 7 सेंटीमीटर. जितलं सो इथंच आपण लिहू शकतो पी क्यू इज इक्वल टू एम एन. एम एन इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. जितलं त्यानंतर पी एम इज इक्वल टू क्यू एम. सो लेंथ ऑफ पी एम is equal to length of QN. It is given 4 centimeter. हे आपण कशावरून लिहिलं अकॉर्डिंग टू दी प्रॉपर्टी ऑफ रेक्टँगल. इथं आपण मेन्शन करूया अकॉर्डिंग टू दी प्रॉपर्टी ऑफ रेक्टँगल. अकॉर्डिंग टू दी प्रॉपर्टी ऑफ रेक्टँगल. रेक्टँगलची आपल्याला प्रॉपर्टी माहीतच आहे, ऑपोजिट साईड्स ह्या इक्वल लेंथच्या असतात. जितल्या सो नाव ट्रायंगल पी एम एस सी हिअर. तर आपल्याला एन आर फाइंड आउट करायचं आहे. सो सी हिअर तर 7 आहे, दॅट मीन्स ही सुद्धा काय झालेली आहे 7 झालेली आहे. जितल्या त्यानंतर पी एम हा 4 आहे, दॅट मीन्स क्यू एन सुद्धा 4 आहे. जितल्या सो आपल्याला एस आर जर मिळवायचा असेल तर आता फक्त एन आर एवढंच डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे. त्यासाठी ही साईड आणि एकच साईड इथं माहीत आहे आणि या 2 साईड मिसिंग आहेत. बट आयसोस्केल ट्रॅपेझियम असल्यामुळं पी एस जर आपण फाइंड आउट केली तर तीच साईड ही क्यू आर म्हणून आपण घेऊ शकतो. सो सुरुवातीला आपण पी एस फाइंड आउट करूया. सो इन ट्रायंगल पी एम एस हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि एम पॉईंटवर 90 डिग्री तयार झाला आणि एमची ऑपोजिट साईड समोरची साईड दॅट मीन्स पी एस हा हायपोटेनिस होणार आहे. सो हायपोटेनिस आपण अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरमनी काढू शकतो. जितलं सो वी कॅन राईट नाव ट्रायंगल पी एम एस इज ए राईट अँगल ट्रायंगल. पी एम एस इज ए राईट अँगल triangle. Is it clear? So by using Pythagoras theorem, hypotenuse square is equal to base square plus perpendicular square. Is it clear? Hypotenuse that means 90 degree ची opposite side, that means PS. Is it clear? So we can write PS square is equal to base, that means SM. Is it clear? SM square plus perpendicular PM. Is it clear? So PM square. Simply values put करूया. Hypotenuse आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. that means SM ची लेंथ 3 सेंटीमीटर, that means 3 square plus PM ची लेंथ 4 सेंटीमीटर, that means 4 square. Is it clear? 3 square 9 plus 4 square 16. So 16 plus 9 addition 25. So PS square हा 25 आहे. So taking square root from both sides PS ची लेंथ आपल्याला मिळेल. So by taking square root. Is it clear? So PS is equal to 5 centimeter. PS ची लेंथ आपल्याला मिळाली आहे. सो आपण ती फिगरमध्ये मेन्शन करूया. PS ची लेंथ दॅट मीन्स ही लेंथ 5 सेंटीमीटर. इज इट क्लिअर? आणि आयसोस्केल ट्रॅपेझियम असल्यामुळं PS इज इक्वल टू QR असं पण मेन्शन केलेलं आहे. इज इट क्लिअर? लेंथ ऑफ PS इज इक्वल टू लेंथ ऑफ QR. म्हणजे PS जर 5 असेल तर QR सुद्धा काय असणार आहे 5च असणार आहे. इज इट क्लिअर? आता या राईट अँगल ट्रायंगलमध्ये आपल्याला NR फाइंड आउट करता येईल, कारण ही एक साईड माहीत झाली आणि ही सुद्धा साईड माहीत झाली. सो NR आपल्याला पायथागोरस थेरम अप्लाय करून काढता येईल. इज इट क्लिअर? आता ट्रायंगल QNR इथं आपल्याला पायथागोरस अप्लाय करायचा आहे. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट नाउ वी हॅव टू फाइंड आउट द लेंथ ऑफ NR. Now we have to find out
लेंथ ऑफ एन आर. जितलं एन आर हे छोटंसं डिस्टन्स आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो इन ट्रायंगल क्यू एन आर किती फिगर का एन आर हे छोटंसं डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो क्यू एन आर या राईट अँगल ट्रायंगलमध्ये आपण पायथागोरस अप्लाय करतो. सो इन ट्रायंगल क्यू एन आर by using Pythagoras theorem, hypotenuse square is equal to base square plus perpendicular square. Is it clear? So, पण नेक्स्ट पेजवर कंटिन्यू करूया. थोडंसं लेंदी आहे. हायपोटेन्यूज दॅट मीन्स 90 डिग्रीची ऑपोजिट साईड. दॅट मीन्स सी हिअर 90 डिग्रीची ऑपोजिट साईड. दॅट मीन्स 5 सेंटीमीटर. इज इट क्लिअर? एनवर 90 डिग्री तयार झालेला आहे. दॅट मीन्स क्यू आर हा हायपोटेन्यूज होणार आहे, एन आर हा बेस होणार आहे आणि क्यू एन ही हाईट होणार आहे. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट हायपोटेन्यूज दॅट मीन्स 5 स्क्वेअर. इज इट क्लिअर? त्यानंतर बेस दॅट मीन्स एन आर हा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. एन आर स्क्वेअर प्लस परपेंडिक्युलर 4 आहे. दॅट मीन्स 4 स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो नेक्स्ट पेजवर कंटिन्यू करूया. 5 स्क्वेअर 25 इज इक्वल टू एन आर स्क्वेअर ॲज इट इज प्लस 4 स्क्वेअर 16. इज इट क्लिअर? सो आपल्याला एन आरची व्हॅल्यू काढायची आहे. सो 16 आपल्याला शिफ्ट करावे लागतील. एल एच एसला जर शिफ्ट केली तर ते सबट्रॅक्ट होतील. इज इट क्लिअर? दॅट मीन्स 25 मायनस 16 इज इक्वल टू एन आर स्क्वेअर. इज इट क्लिअर? सबट्रॅक्शन 25 minus 16 9. 9 is equal to nr square. Is it clear? So taking square root from both sides, taking square root from both sides, nr is equal to 3 unit centimeter. Is it clear? So see the figure. एन आर ही लेंथ सुद्धा मिळालेली आहे 3 सेंटीमीटर. सो तर एस आर आपल्याला मिळालेलंच आहे. सो एस आर म्हणजेच काय? एस एम प्लस एम एन प्लस एन आर. दॅट मीन्स 3 + 7 + 3. इज इट क्लिअर? ही साईड मिळाली आणि ही ऑलरेडी दिलेली आहे. सो आता आपण एरिया फाइंड आउट करू शकतो. फॉर्म्युलामध्ये सिम्पली या व्हॅल्यूज पुट करायच्या आहेत. सो वी कॅन राईट एस आर इज इक्वल टू एस एन प्लस एम एन प्लस एन आर. इज इट क्लिअर? सो एस एम सुरुवातीला गिव्हन होती 3 सेंटीमीटर प्लस एम एन आपण फाइंड आउट केली रेक्टँगलच्या प्रॉपर्टीवरून 7 प्लस एन आर आत्ताच आपण फाइंड आउट केली अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम 3. इज इट क्लिअर? ॲडिशन किती आलेली आहे? 3 + 3 6 + 7 दॅट मीन 13 सेंटीमीटर ही एस आर मिळालेली आहे. इज इट क्लिअर? सो आता आपल्याला या ट्रॅपेझियमचा एरिया इझिली फाइंड आउट करता येईल. सो वी कॅन राईट एरिया ऑफ ट्रॅपेझियम. आपल्याला ट्रॅपेझियमच्या एरियासाठी 2 पॅरलल साईड्स लागतात. त्यातील एक गिव्हन होती आणि एक आपण काढलेली आहे. इज इट क्लिअर? सो एरिया ऑफ ट्रॅपेझियम इज इक्वल टू हाफ ऑफ सम ऑफ पॅरलल साईड्स. सम ऑफ पॅरलल sides into height. Is it clear? So values put करूया. एक साइड गिव्हन होती 7 सेंटीमीटर आणि दुसरी साइड आता आपण फाइंड आउट केलेली आहे 13 सेंटीमीटर. इंटू हाईट दिलेली होती 4 सेंटीमीटर. सुरुवातीला आपण ब्रॅकेट सॉल्व करतो. 13 + 7 दॅट मीन्स 20 इंटू 4. इज इट क्लिअर? खूपच सिंपल असं कॅल्क्युलेशन आहे. 2 × 1 2 आणि 2 × 10 20 आणि आता रिमेनिंग काय आहे 10 इंटू 4 दॅट मीन्स 10 4 40. सो एरिया ऑफ ट्रॅपेझियम इज 40. एरिया आहे सो सेंटीमीटर स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो हाच आपला क्वेश्चन होता की आपल्याला एरिया काढायचा होता ट्रॅपेझियमचा.
फायनल आन्सर आपण काय लिहू शकतो? फायनल आन्सर इज एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल PQRS. एरिया of quadrilateral, that means trapezium here, PQRS is 40 centimeter square. Is it clear? It is our final answer. सो डिअर फ्रेंड्स, इथं आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.